मग हे काय झालं? कॅफेत बसली तर काय मोठं एवढं? मी तर स्वतः पूजाला आणि शेखरला हातात हात घालून मॉलमध्ये फिरताना बघितलंय. माका माझ्या पोराची काळजी असा. हां, तू नको माका शिकवू. हे बघ, शेखरचं आणि पूजाचं काही झालं तरी लग्न होणं शक्य नाही. हां, माका नको गुंडाळू तू. हां हां, माहीत असा मला, माहीत असा मधुरा आपली मैत्रीण असा. अगं पण मैत्री वेगळी आणि लग्न वेगळं ना. हां, अगं अगं आपलं खाणं पिणं वेगळं असं, आपली रीतभात वेगळी असा. मग मी समजावते, शेखराक मी समजावते. आणि तू ठेव बरं फोन, पहिले फोन ठेव बरं तू. हां, अगं माझं डोकं भणभणते, मधुराकडे चालले होते मी. बाय बाय. हां. सुमन, फोन करून तरी यायचंस. बाजारात खाली ताजी भाजी मिळते, 2 पालेभाज्या तरी सांगितल्या असतो तुला. भाज्या कसली खातेस? बघ, तुझ्यासाठी ताजं ताजं मावरं आणलंय. खास माझ्यासाठी? भाग्यच म्हणायचं माझं. मग भाग्यच असा तुका माझ्यासारखी मैत्रीण भेटली. तुझ्या हातचा फिश म्हणजे एकदम भारी विषय आहे. बस आलेच. सुमन, चहा घेणार का कॉफी? कॉफी कॉफी कर ग. कॉफीत साखर जास्ती नको. हा, तुझी कोकणातली चव माहितीये मला. माका गोड नाही आवडत जास्त. ही आली असेल आपल्या मुलाची मागणी घालायला. सगळं ठाऊक आहे मला, माझ्या मागे काय काय उद्योग चालू असतात ते. पण काहीही झालं तरी या घरात मी माझी मुलगी देणार नाही म्हणजे नाही. अगं काय करतेस ग? भाजी टाकते ग. धर. मधुरा, भाजी टाकत नाहीत, भाजी फोडणी देतात, भाजी बनवतात. काय ग तुझी भाषा? हे बघ, आमच्या घाटावर असंच बोलतात. आणि तसंही भाषेच्या गोडीपेक्षा जेवणाची गोडी जास्त महत्वाची. गोडी? अगं तुझ्या हातची भाजी खाऊन नाका कानातून धूर निघतोय. किती खट असा. काय सांगतेस? त्या दिवशी तर मिटक्या मारत खात होतीस की ग, आता नावं ठेवायला लावलीस ग. सहज ग, गंमत केली. तू ते फ्राय फिश टेस्ट करून बघ. बघते का, तुझ्या हातचं चांगलं असणार मला माहिती. आमच्या पूजेला नाही आवडत बाई असलं काही. ते फिशचा वास आला ना की तिला उलटी झाल्यासारखं होतं. त्या दिवशी तू ते कोळंबी पाठवली होतीस ना, दिवसभर घरात वास रेंगाळत होता. पूजा एवढी कावली मला. कठीणच आहे. म्हणजे लग्न झाल्यावर जर सासरचे मासे खाणार असेल तर ती काय घर सोडून निघून येणार? नाही, सासर जे प्रेमळ आणि समजूतदार असतील तर ती घरात असताना मासे करणारच नाहीत ना. वा. आणि तिचा नवरा जर जीवापाड प्रेम करत असेल तिच्यावर तर तो सांगेल की घरच्यांना समजावून. म्हणजे तिच्यासाठी सगळ्या घरच्यांना शिक्षा? ती घर सोडून येणार, ती नाही शिक्षा. ते मागच्या वेळी कोलमीचं सार तुला दिलं होतं बघ, कसं होतं ते? छानच होत. हां. खोबरं खूप घालतेस ग, पण कोळंबी खाते का खोबरं खाते कळतच नव्हतं मला. अगं आम्ही ना जेवण कसं ना असं वेळ घेऊन बनवतो बघ. असं सगळं मापात टाकायचं आणि खोबरं जास्ती असलं की चव चांगली लागते ग. मसाल्याचा ठसका लागत नाही ना. तिखट चटणी भाकरी नाही चालत आम्हाला. आम्हाला? म्हणजे माका आणि शेखरला सुद्धा. काय सांगतोस? त्या दिवशी घरी आला होता तेव्हा तर आवडीने खाल्ली चटणी भाकरी. उलट मला म्हणाला, काकू नेहमी हेच करत जा, आईला बनवता येत नाही ना. हा, आणि मग पोट बिघडलं ना त्याचं. ठणकावून सांगितलं त्याला असं खात जाऊ नको म्हणून. एवढं नको बाई नाजूक बनवून ठेवू त्याला. उद्या बायकोला जर स्वयंपाक करता येत नसेल, जॉबवर जात असेल तर चटणी भाकरीच खावी लागेल ना त्याला. आम्ही मुलगी सुगरणच बघणार, उत्तम स्वयंपाक करणार. कामवाली बाईच बघा, लग्न कशाला करायचं? काय काय बोललीस ग? काही नाही ग, आजकालच्या मुली असंच बोलतात.
पूजा म्हणते लग्नानंतर जर मुलीनंच स्वयंपाक करायचा असेल, भांडी घासायची असतील, असं सासरच्यांची अपेक्षा असेल तर लग्न कशाला करायचं, कामवाली बाईच ठेवायची ना. म्हणजे लग्नाचा खर्चही वाचेल आणि मुलगी. संसार असतो तो, सासर मायचा प्रश्नच नाहीये. हां, आणि आमच्याकडे ना पुरुष बायकोला मदत करतात. जे काय करायचं ना ते दोघाक मिळून, दोघं एकमेकांना जपतात. तुमच्याकडे तर पुरुष साधं हाताने पाणी सुद्धा घेत नाहीत स्वतःसाठी. आमच्याकडे बाईला स्वयंपाक कसा करायचा असं शिकवतात पुरुष. आमच्या पूजाला हे सगळं कंटाळवाणं वाटतं बाई. ती म्हणते असं दिवसभर स्वयंपाकघरातच बसायचं असेल तर जग कधी बघायचं, आयुष्य कधी जगायचं. शेखरला याच्या उलट वाटतं. त्याला वाटतं आपलं जोडीदार हेच आपलं जग, एकमेकांसाठी जगायचं. नाही, शेखरचं बरोबरच आहे गं. पण कसं आहे ना, जोडीदाराला काय हवं नको ते पाहायला पाहिजे ना. त्याच पोरिंग का लागू होता ना. पूजा खय दिसत नाही ता. मीटिंगला गेलीये, आज उशीर झाला तिला. लवकर उठायची सवय नाही ना तिला. आमच्याकडे तर सकाळी 6 वाजता उठावं लागतं. पहिले देवपूजा आणि मग दिवसाची सुरुवात. देवपूजा, पूजाला पूजा करणंच जमलं नाही कधी. म्हणजे ती देव मानते, मंदिरात जाते, आणि असं देवदेव करणं पटत नाही आम्हाला. पटत नाही. आमच्याकडे तर सगळे सणवार एकदम जोरात. हा, गणपती असो नाही तर शिमगो असो, सगळं कसं बहारदार असा. अगं शेखर काय पण झालं तरी 10 दिवस गणपतीला गावी जातो म्हणजे जातोच. पूजा म्हणते घरातला देव वेगळा, बाहेरचा देव वेगळा. या असं कसं? देव तर एकच आहे ना. देव एकच असा, पण माणसं तर वेगवेगळी असतात ना. मधुरा, अगं गावी गेलं तर आपली माणसं भेटतात, गाठी भेटी होतात, नातेवाईक भेटतात, थोड्या मोठ्यांचा संगत होता, पंगत होता. बापरे, पूजाला तर गर्दीची ॲलर्जीच आहे. ती म्हणते गर्दीपेक्षा दर्दी बरे. सुमन, जिथे माणसं कमी असतात ना तिथे संवाद होतो, आणि जिथे माणसं जास्त असतात तिथे फक्त वादच होतो. भांडण जास्त असलं ना की प्रेमही जास्त असा. ना बोल्यापेक्षा हे बरं. बापरे, काय गो, केवढं येऊ पसारो. हा, पूजा काय सगळं असंच टाकून जाता का? मग अशी सांगितलं ना तुला, उशीर झाला, गडबडीत गेली ती. नाही नाही, आमच्या घरात तर सगळं कसं नीट नेटकं हवं. शेखर आणि त्याचे बाबा दोघांना अजिबात चालला नाही. हो बापरे. दे, हे बघ, कुणी मुद्दाम असं काही करत नाही. गडबडीत होतं कधी कधी, आणि एकाला नाही जमलं तर दुसऱ्यानं करायचं. आता तूच म्हणलीस ना तुमच्या घरात पुरुष काम करतात, मग दोघांनी मिळूनच करायला नको. अगं पण स्वतःची जबाबदारी स्वतःला कळायला नको का? आता आपण दुसऱ्यावरच टाकायचं. हे बघ, पूजा जशी आहे तशीच राहणार, कुणासाठी बदलणार नाही. अगं लग्न म्हणजे बदल असतोच ग, एकमेकांसाठी बदलावंच लागतं. तू नाही बदललीस का ग? हा, अगं पण मग समोरच्यानं सुद्धा घ्यावं की थोडंसं बदलून स्वतःला. प्रत्येक वेळेला मुलींनीच काय म्हणून माघार घ्यायची? हे बघ, लग्न आधी मुलं म्हणतात तुला फुलासारखं ठेवेन, तळ हातातल्या फोडासारखं जपेन. मग लग्नानंतर या अपेक्षा कशाला? प्रेम एकीकडे आणि शिस्त एकीकडे. शिस्त असतेच ग, शाळेत असते, कॉलेजमध्ये असते, ऑफिसमध्ये असते, पण घरी आल्यानंतर जरा माणसाला शांत बसावंसं वाटतं. मग घरी जर सारखं कोणी टोकायला लागलं तर यावंसं वाटेल का घरी? पूजा तर सरळ म्हणते, जिथे असं वातावरण आहे तिथे मला लग्नच करायचं नाही. लग्न झालं नाही तरी चालेल. मग ठेवती का घरीच? तिच्या हिशोबाने जग चालतं असं तिका वाटत असेल ना तर तेच बरं. अगं म्हणून म्हणते हे लग्न नकोच.
काही पण असा, पण ही पूजा किती गोंडस चेडू असा. शेखर किती गुणी आणि सालस पोरगा आहे नाही. घरी आल्यावर किती आपुलकीने बोलतो आणि न विसरता माझ्या पाया पडतो. शेखरचे बाबा आणि पूजाचं तर इतकं छान जमतं, जणू बाप मुलगीच. मुलांना फक्त हक्काचं प्रेम हवं असतं. यांच्यावर घरातल्यांनी मनापासून जीव लावला ना तर सगळं काही जुळवून घेतील. म्हणजे शेखरनं कधी मिठी मारली नाही मका, पण ही पूजा अशी काय मायानं मिठी मारताना की मनातली सगळी टेन्शन्स एका मिनिटात विरघळून जातात. शेखर तर मला हक्कानं आईच म्हणतो आई ही आई असते, कुणाची का असेल. एक सांगू, मला तुझ्याशी भांडाक लय आवडतं. म्हणून काय भांडतच राहायचं आयुष्यभर? हो, मैत्रीण म्हणून असो नाहीतर विहीण म्हणून असो.